प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयाचे NSS युनिटचे विद्यार्थी आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत पथनाट्य आपका जादू. ऐका ऐका प्रेक्षक ऐका, एका देशाची कहाणी आणि तिथल्या प्रजेची कहाणी. असाच होता एक आटपाट नगर, सुखी समाधानी भरली घर. देशाचं प्रजेवर होतो नाथ प्रेम आणि प्रजेचं राजावर सेम टू सेम. पण एके दिवशी अचानक वीर पुत्रांची संतांची मादियाळी असणाऱ्या या पुण्यभूमीवर अवचित घडले. हे चित्र बदललेच पाहिजे. या देशातील भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. खरे, पण या कोऱ्यांनी आपल्या देशात बरीच प्रगती घडून आणली आहे. तुमचा मुद्दाही चुकीचा नाहीये, तुमचं बरोबरच आहे. इंग्रज साम दाम दंडभेद या सगळ्या मार्गाने भारतीयांना लुटत आहेत. आपण 1857चा उठाव करून बघितला, पण काय झाले? यात आपणच फसलो ना. यात आपलीच माणसे मारली गेली. यात आपणच विवस्त्र होत चाललो आहोत. पण म्हणून काय आपण गप्प राहायचे नाही? आपण उठायचे, सत्याचा आग्रह करायचा. प्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण आपण लढायचे. हो हो, असे देशप्रेमी पेटून उठले. उठाव झाले, चळवळी झाल्या. अनेकांनी आपले रक्त सांडले. काही नेमस्त मार्गाने पुढे गेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी ही भारत भूमी स्वतंत्र झाली. हा बोल ग, कशी आहेस? मी मजेत. अरे वा, सेल लागला आहे का? हो, जाऊया की. हा ठेवते, कोणतरी आलंय. एक्सक्यूज मी मैडम. मैडम, बेटे के एडमिशन के लिए डोमिसाइल सर्टिफिकेट बनवाना था. अभी लड़का क्या कर रहा है? अभी मतलब लड़का 11वीं में है, अगले साल जरूरत पड़ेगी, इसीलिए बनवा रहा. बाद में इसी के लिए बहुत भागदौड़ करनी पड़ती है. अरे तो फिर अगले साल आओ ना, फ्रेश सर्टिफिकेट लेके जाओ. फ्रेश? मैडम, ये फ्रेश क्या होता है? आपको जैसा समझना है वैसे समझ लो. अभी मैं कुछ नहीं कर सकती, पहले से ही वर्कलोड बहुत है. वर्कलोड हो गया है. शायद पिछले साल का डोमिसाइल सर्टिफिकेट बना रहे हैं और ये फ्रेश सर्टिफिकेट देंगे. बाद में बोलेंगे अभी घाई कर रहे हो, पहले क्या सोए थे? साहेब, ओ साहेब. मग तुम्हाला सांगितलं ना, आज तुमचं काम होणार नाही. हो, असं काय करता साहेब? माझं सगळं क्लिअर आहे. डॉक्युमेंट्स तर तुमच्या समोर आहेत. अहो, पण फक्त डॉक्युमेंट देऊन चालत नाही. साहेब, मी द्यायला तयार आहे. बरं, 7-8 तरी लागतील. एवढे? साहेब, थोडे कमी करा ना. हे बार्गेनिंग करायला काय भाजीवाला वाटलो मी? पटत असेल तरी नाही तर कर तुझी डॉक्युमेंट डिलीट. साहेब, मला डिलीट म्हणायचं होतं का? हे मला आपल्याला शिकू नकोस. कर डिलीट नाही तर घाल डिलीट. साहेब, मी द्यायला तयार आहे. बरं, पण या व्यवहाराबद्दल कोणाला काही कळता कामा नाही. कळलं? हो साहेब. आई लाईट बिल आलंय गो. किती आलंय? आणि हो, त्या शेजारच्या काकूचे किती आलंय ते पण सांग. त्या सगळं वापरतात, पण त्यांचं लाईट बिल नेहमी कमी येतं. किती वेळेला सांगितले आपण मीटर चेक करून ठेवूया म्हणून, पण माझं ऐकते कोण? आई, आपलं 3270 आणि काकूंचं फक्त 1200. अरे देवा, बघू आता हे 3270 आणायचे कुठून? गेल्या महिन्याचे 2000 भरतानाच दाखील बसली होती. पण आई, गेल्या महिन्याचे आणि या महिन्याचे युनिट्स तर सेम आहेत. पण गव्हर्नमेंट टॅक्सेस वाढल्यामुळे आपलं बिल जास्त आलंय. कोणी काही बोलत नाही, त्यामुळे महागाई वाढत चाललीये. जीव नकोसा झाले अगदी. या अशा कारणांमुळे समाज गांजून गेला. सामान्य माणसाचा आवाज मारला जाऊ लागला. अहो, ज्या सामान्य जनतेने एकत्र येऊन उठाव केले, चळवळी केल्या, त्या सामान्य जनतेला हे स्वतःला थोर म्हणवणारे राज्यकर्ते विसरले. अहो, इतकंच नाही, आपल्या देशाचा भूमिपुत्र म्हणजे शेतकरी. हो शेतकरी. या अशा भयानक परिस्थितीला कंटाळून शेवटी आत्महत्या करतोय.
एकेकाळी ज्या मातीतून सोन्याचा धूर निघत होता ती माती जपणाऱ्या जोपासणाऱ्या लोकांकडून विकासाच्या नावाखाली हिरावून घेण्यात आली. कुणीतरी आता उभा राहिलाच पाहिजे. पण ज्यांना आपण जनतेचे तारण हात पालन करणे समजत होतो तेच आपल्या उरावर बसायला निघालेत. अरे पण हे ज्यांनी थांबायला हवं होतं तेच पैसे खाऊन गप्प आहेत किंवा सरकार त्यांचं तोंड बंद करतंय. इसमें कुछ नहीं हो सकता यार. अरे पण असं किती दिवस चालणार? छोड़ दे, अपन अच्छे से रहता है ना. जरा दिमाग नहीं चलाने का. अरे पण ज्या देशात 70 कोटी जनता उपाशी आहे, अंगावर घालायला कपडे नाही, त्या गरिबांच्या भारत देशाला श्रीमंत बनवून घेताना कोणता आसुरी आणत मी? ये देख, तुझे कुछ कमी लग रही है ना तो जा पॉलिटिकल पार्टी में घुस जा या गवर्नमेंट में जॉब कर. या देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली, पण इथली जनता स्वतंत्र नाही झाली. त्यांनीच त्यांच्यासाठीच निवडून दिलेल्या लोकांनी त्यांचीच केली मानहानी. मतदार राजा मतपेटीत गेला आणि राज्यकर्त्यांच्या हाताचं खेळणं बनला. त्या विरोधात आवाज उठवणं गरज होती, पण भगतसिंग दुसऱ्याच्याच घरात जन्मावा हीच आपली मानसिकता होती. जे चाललंय ते चालू दे, जाऊ दे. नाही पण या देशाच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा अनेक सुशिक्षित मान्यवर लोक अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. पुन्हा एकदा स्वराज्याचा नाही तर सुराज्याचा डंका पेटला. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यासारखे लोक पेटून उठले. झोपलेली तरुण पिढी रस्त्यावर उतरली. आता कुठे वाटू लागले या देशात सुधारणा होऊ शकते. अरे पण आपण किती वर्ष वाट पाहिली? मला असं किती वेळा वाटलं की मी भ्रष्टाचार स्वतःपासूनच थांबवायला हवा. हमने पैसे दिए और उन्होंने ले लिए, अब इसे उनकी आदत सी लग गई है. अरे खरंय तुमचं. या सर्वांची सुरुवात आपण स्वतःच करतो आणि शेवटही आपणच. आणि या बदमाशुराचं शेपूट वाढत गेलं आणि पूर्ण जगाला विठा घाललं. पण नशीब वेळीच्या शक्तीला विसरलं. अहो आज खरंच गरज आहे आपल्यापासूनच सगळं थांबवणे. हो, पुन्हा एकदा भारत देश होईल महासत्ता. अहो ज्या देशाला शोधण्यासाठी गोऱ्याने लाखो पाऊंड खर्च केले, बक्षिसे लावली, ती वैभवपूर्ण भूमी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करणे हीच काळाची गरज आहे. यापुढे आम्ही कशालाच बळी पडणार नाही. आम्ही उभे राहू ताठ मानेने, कारण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. भारत ध्वज माझा स्फूर्तिदायी धैर्याप्रतनेयी. कृष्ण मेघ जमले तरी धैर्य मला देई. विश्वास उजळणारा विश्वास देऊया. प्रगल्भ भारताचे निशान होऊया. प्रयत्न हेच रत्न ओंजळीत ठेवूया. प्रगल्भ भारताचे निशान होऊया. प्रगल्भ भारताचे निशान होऊया. प्रगल्भ भारताचे निशान होऊया. धन्यवाद. आता आम्ही आमची ओळख करून देतो. मी वैभव पिंगळे. मी भाग्यश्री पाटील. मी अभिलाष कुराडे. तेजस्विता सिन्हाकार. मी नम्रता पडिये. अश्विन मिश्रा. मी प्राजक्ता